ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन। मला तरी वाटतं लोकसभेचा प्रचार हा नेत्यांना विचारल्यापेक्षा सर्वसामान्य मतदाराला विचारला पाहिजे की कोण कामाचा आणि कोण बिनकामाचा, कोण भावनेवरती मत मागतो, कोण विकासावरती मत मागतं। आणि गेल्या 1.5-2 वर्षामध्ये विकास ह्या धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कुठल्या पद्धतीने विकास झालेला आहे याची पोचपावती येत्या 7 मेला माझा हा संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातला मतदार अर्चनाताई पाटील यांना घड्याळा पुढचं बटन दाबून तुम्हाला त्याच्यातनं प्रतीत होईल। सर 2 सभा झाल्या या ठिकाणी, पंतप्रधानांची सभा झाली आणि काल उद्धव ठाकरे यांची सभा झाली। सभेनंतरची काय परिस्थिती मतदारसंघाची? सभेनंतरची परिस्थिती ही मतदाराला विचारली पाहिजे। अलग लक्षात 2 सभेतला फरक जर सांगायचं झालं तर परत एकदा मला पत्रकारांनाच त्यांना आत्मचिंतन करायला भाग पडेल। कारण एका ठिकाणी 6 ते 7 हजाराची सभा झाली। देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार। भावनेचा एक अजेंडा घेऊन आणि दुसऱ्या बाजूला विश्वनेता भारताचे पंतप्रधान तिसऱ्यांदा आम्ही बनवण्यासाठी निघालो, त्यांची सभा जवळपास 1,10,000 मतदारांची झाली। आणि मग 1,10,000 मतदारांना मोदी साहेबांनी जी गॅरंटी दिली ती गॅरंटी महत्वाची का माझा बाप चोरला, कुठे माझा बाप मारला, कुठे माझा पक्ष चोरला। मग हे सगळं बोलत असताना माझ्या ह्या भागातल्या बेरोजगार तरुणाचं काय, माझ्या ह्या भागातल्या माझ्या पाण्याच्या प्रश्नाचं काय, माझ्या ह्या भागातल्या मोठमोठ्या उद्योगाचं काय, आणि संपूर्ण जनतेला माहित आहे या भागातल्या की तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीच होणार आहेत। आणि ह्या ठिकाणी कुणीही भूलथापा मारल्या तर माझा मतदार फसणार नाही आणि नरेंद्रभाई मोदीचे हात बळकट करण्यासाठी सत्तेतला खासदारच ह्या ठिकाणी पाहिजे, जेणेकरून आमचा विकासाचा मार्ग पुढे सुकर होईल। म्हणून आमचा प्रतिनिधी निवडून देणं हे जनतेच्या सुद्धा दृष्टीने फायद्याचं आहे आणि लोकसभेच्या दृष्टीने सुद्धा फायद्याचं आहे। ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन।